Hello dear students, welcome again. You are learning the sixth lesson, factor of algebraic expression. In a previous video we completed practice set 6.1. Now today we discuss a new point, that is factors of a cube minus b cube. Okay, for factors of a cube minus b cube we use one formula. Okay, let's see. Okay, so we know that a plus b ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू. ओके, आता ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब हा फॉर्म्युला ऑलरेडी झाला आहे. काय होता बघा, दॅट इज इक्वल टू ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. ओके, आपल्याला सॉरी ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला चेक करायचा होता. सो ओके, सो ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ओके, आता बघू आपण ए प्लस इज इक्वल टू अंडर इज इक्वल टू, यामध्ये ए क्यूब प्लस बी क्यूब ॲज इट इज राहील. ओके, आणि या दोन टर्ममधून काय काय कॉमन येतं बघा, प्लस 3 कॉमन येईल, ए स्क्वेअर आणि एमधून एक ए कॉमन, बी आणि बी स्क्वेअरमधून एक बी कॉमन. ओके, 3 ऑलरेडी कॉमन, एक ए स्क्वेअरमधला एक घेतला म्हणजे इथं ए राहिला, बी ऑलरेडी कॉमन, प्लस इथे काय राहतं बघा, बी स्क्वेअरमधला बी कॉमन राहतं. ओके, दॅट इज ए प्लस बी ब्रॅकेट. ओके, सो लेट्स सी अगेन. आता काय करायचं, ही पूर्ण टर्म आपल्याला इकडे घ्यायची, म्हणजेच का होईल बघा, जर थोडंसं जर रिअरेंज करून घेतलं तर का होईल बघा, ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब ॲज इट इज. ओके, प्लस, ओके, ही पूर्ण एक सिंगल टर्म आहे, कोणता आहे प्लस साईन आहे इकडे आल्यामुळे मायनस होईल, दॅट इज मायनस 3ab इन ब्रॅकेट ए प्लस बी. ओके, इज इक्वल टू ए क्यूब प्लस बी क्यूब. ओके, थोडंसं रिअरेंज करून घेतलं, दॅट इज ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू. ओके, म्हणजे लेफ्ट साईड इकडे घेतल्याने राईट साईड इकडे घ्यायचे. ओके, दॅट इज ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब मायनस 3ab इन ब्रॅकेट ए प्लस बी. ओके, आता ए प्लस बीचे फॅक्टर काय पडू शकतात, ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इंटू ए प्लस बी. ओके, याचाच मिनिंग काय, ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब मायनस 3ab इन ब्रॅकेट ए प्लस बी. ओके, आता जर तुम्ही बघितलं असेल तर या साईडला ए प्लस बी अँड ए प्लस बी गेट कॉमन, सो काय होईल बघा, ए प्लस बी कॉमन. ओके, नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये काय राहणार, ए प्लस बी. ओके, थोडासा इथं स्क्वेअर ब्रॅकेट घ्यावं लागेल, दॅट इज ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 3ab. ओके, पुन्हा एकदा मी हे सगळ्या स्टेप्स लिहिल्यानंतर पुन्हा रिपीट करणारच आहे. ओके, ए प्लस बी ॲज इट इज राईट. ओके, आता ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ओके, दॅट इज काय होईल बघा, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर मायनस 3ab ॲज इट इज. ओके, सो फायनल ए प्लस बी ॲज इट इज, ए स्क्वेअर ॲज इट इज प्लस 2ab. ओके, प्लस 2ab अँड मायनस 3ab दॅट इज मायनस ab. ओके, प्लस बी स्क्वेअर. म्हणजेच थोडक्यात काय होतं बघा, ए क्यूब प्लस बी क्यूबचा फायनल फॉर्म्युला काय होणार बघा, ए प्लस बी अनदर ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. पुन्हा एकदा रिपीट करतो बघा, यामध्ये आपण हा फॉर्म्युला यूज करण्यासाठी आपला जो बेसिक फॉर्म्युला होता ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब, हा फॉर्म्युला आपण यूज केला. ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब दॅट इज ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. ओके, ए क्यूब ॲज इट इज, दिस बी क्यूब ॲज इट इज, या ब्रॅकेटमधून या अंडरलाईनमधून 3 कॉमन, ए कॉमन, बी कॉमन, सो हे रिमेन ए प्लस बी. ओके, आता ही एक सिंगल टर्म आहे. ओके, ही सिंगल टर्मला कोणता साईन आहे, प्लस आहे. ओके, सो इकडे आल्यामुळे ते काय होणार, मायनस होणार. ओके, क्लिअर आहे. सो ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब मायनस 3ab इंटू ए प्लस बी इज इक्वल टू ए क्यूब प्लस बी क्यूब. ओके, थोडंसं पुन्हा रिअरेंज केलं, ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब मायनस 3ab अनदर ब्रॅकेट ए प्लस बी. आता यामध्ये ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचे फॅक्टर काय केले बघा आपण, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इंटू ए प्लस बी मायनस 3ab अनदर ब्रॅकेट ए प्लस बी. ओके, कॉमन काय येतं बघा, इथं ए प्लस बी गेट कॉमन, सो ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 3ab. पुन्हा ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, दॅट इज ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर मायनस 3ab ॲज इट इज.
plus 2ab minus 3ab, ab like terms, so 2 minus 3 that is minus 1, that is minus ab only. So final factor that is a cube, म्हणजे इथं लिहितो बघा, that is a cube plus b cube is equal to a plus b another bracket a square minus ab plus b स्क्वेअर. ओके, सो या फॅक्टरचा यूज करून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. ओके, जसा आपल्याला हा फॉर्म्युला आहे तसाच तो फॉर्म्युला समजून चाला, दॅट इज ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू ए प्लस बी फर्स्ट ब्रॅकेट इन सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. लेट्स से एक्झाम्पल बघू आपण. ओके, सॉल्व एक्झाम्पल आहे हे आपले. फर्स्ट एक्झाम्पल दॅट इज एक्स क्यूब प्लस 27y ब्रॅकेट क्यूब. ओके, आपल्याला याचे फॅक्टर्स फाइंड आउट करायचे. लेट्स सी, पहिला ॲज इट इज लिहून घेऊ, दॅट इज एक्स क्यूब प्लस 27y ब्रॅकेट क्यूब. आता हे आपल्याला लिहिताना काय करायचं बघा, या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे थोडक्यात एक्स क्यूब म्हणजेच कोणाचा क्यूब, एक्स क्यूब. ओके, प्लस नाउ 27 इज अ क्यूब ऑफ 3, दॅट्स वाय इन ब्रॅकेट वी राईट हिअर 3 अँड y क्यूब इज दॅट इज 3y क्यूब. ओके, म्हणजे हे आपण कन्वर्ट केलं बघा ए क्यूब प्लस बी क्यूबच्या फॉर्ममध्ये. म्हणजे इथं ए म्हणजेच काय होणार, एक्स होणार, आणि बी म्हणजेच काय होणार 3y. ओके, सो या फॉर्म्युलामध्ये आपल्याला त्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करायचे. सो फॉर्म्युला काय होता बघा, ए प्लस बी अनदर ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. लेट्स सी, आता काय सांगितलं मी, एच्या ठिकाणी एक्स लिहायचं. म्हणजे इथं काय होणार बघा, पहिला एक्स प्लस बी म्हणजेच काय होणार 3y, दॅट इज 3y. ओके, नेक्स्ट ब्रॅकेट ए स्क्वेअर म्हणजेच एचा टर्म, दॅट इज म्हणजे थोडक्यात बघा इथं एच्या ठिकाणी आपल्याला एक्स लिहायचं आहे आणि बीच्या ठिकाणी 3y. ओके, सो काय होणार बघा, ए स्क्वेअर म्हणजेच एक्स स्क्वेअर मायनस ए इंटू बी म्हणजेच काय होणार एक्स मल्टिप्लाय बाय 3y. ओके, अगेन बी स्क्वेअर, दॅट इज बी स्क्वेअर मीन्स 3y ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, 3y ब्रॅकेट स्क्वेअर. लेट्स सी, अगेन एक्स प्लस 3y ॲज इट इज. सॉल्व करू आपण एक्स स्क्वेअर ॲज इट इज मायनस एक्स इंटू 3y दॅट इज 3xy प्लस 3 स्क्वेअर इज 9 अँड y स्क्वेअर इज y स्क्वेअर. सो फायनल फॅक्टर ऑफ एक्स क्यूब प्लस 27y क्यूब इज x प्लस 3y अनदर ब्रॅकेट एक्स क्यूब मायनस 3xy प्लस 9xy स्क्वेअर 9y स्क्वेअर. नेक्स्ट लेट्स सी नेक्स्ट एक्झाम्पल, दॅट इज 8p क्यूब प्लस 125q क्यूब. ओके, सेम वन, that is 8p cube plus 125q cube. Now we have to convert in the form of a cube plus b cube. Okay, so let's see, 8 is a cube of 2, so we write here 2p another bracket cube. Okay, काय केलं बघा आपण, 8 क्यूबचं कन्वर्ट, 8 चा क्यूब, 8 कुणाचा क्यूब आहे 2 चा, सो 2p cube that is p cube plus 125 is a cube of 5, so we write here 5q bracket cube. Okay, so we convert here in the form of a cube plus b cube. आता इथे a म्हणजेच काय घेणार तुम्ही, a म्हणजेच तुम्ही घेणार आहे 2p आणि b म्हणजेच काय घेणार आहे आपल्याला 5q. Okay, that is a is equal to 2p and b is equal to 5q. So we can write again, we use this formula, that is a plus b म्हणजेच काय होणार, a plus b म्हणजेच काय होणार बघा इथं 2p plus 5q. Okay, and another bracket here a cube, sorry a square म्हणजेच कोणाचा स्क्वेअर होणार 2p चा स्क्वेअर. ओके, डबल टर्म असल्यामुळे आपण ते ब्रॅकेटमध्ये लिहावं लागेल 2p ब्रॅकेट स्क्वेअर मायनस a इंटू बी म्हणजेच या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन, दॅट इज 2p इंटू 5q. ओके, प्लस बी स्क्वेअर दॅट इज 5q ब्रॅकेट स्क्वेअर, अगेन ब्रॅकेट कंप्लीट. ब्रॅकेट सॉल्व करू, 2p प्लस 5q ॲज इट इज राहील. ओके, 2p चा स्क्वेअर म्हणजे ब्रॅकेट स्क्वेअर आहे, 2p ब्रॅकेट स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर 4, p स्क्वेअर ॲज इट इज मायनस 2 इंटू 5 10, p इंटू q दॅट इज pq. ओके, प्लस 25q
स्क्वेअर. ओके, प्लस 25Q स्क्वेअर. ओके, क्लिअर आहे का बघा. आपण फक्त काय केलं, या फॉर्म्युल्यामध्ये या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलेत, बाकी काही केलेलं नाही, फक्त तो फॉर्म्युला तुम्हाला पाठ पाहिजे. लेट्स सी नेक्स्ट एक्झाम्पल. Okay, let's see solve example, that is example number 3. Okay, so m cube plus 1 upon 64 m cube. ओके, बघू आपण पुन्हा सुरुवातीला काय होणार आहे, m cube plus 1 upon 64 m cube as it is लिहून घेतलं. we have to convert in the form of a cube plus b cube. m is a cube of m, that's why we write here m cube plus in bracket 1, so 1 is a cube of 1, so as it is 64 is a cube of 4. okay, m cube is a cube of m whole bracket cube. म्हणजे इथं आता a म्हणजेच काय घेणार, आता दरवी ते a आणि b लिहायची गरज नाही. एकदा सुरुवातीला दोन एक्झाम्पल होते म्हणून ते मी लिहिलं. a म्हणजेच काय होणार, m होणार, आणि b म्हणजेच काय होणार 1/4. मग तिथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. थोडंसं इकडे घेतो मग आम्ही हे. ओके, a प्लस b म्हणजेच काय होणार m प्लस 1/4m. ओके, अनदर ब्रॅकेट काय होणार बघा, a स्क्वेअर म्हणजेच काय होणार m चा स्क्वेअर मायनस या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन, दॅट इज m मल्टिप्लाय बाय 1/4m. ओके, ब्रॅकेट नाही घातलं तरी चालेल. प्लस b स्क्वेअर म्हणजेच काय होणार 1/4m ब्रॅकेट स्क्वेअर, आणि मग ब्रॅकेट कंप्लीट, कारण की आपण सुरुवात कोणत्या ब्रॅकेटपासून बसून केलेली, स्क्वेअर ब्रॅकेट. ओके, सो वी सॉल्व हिअर. इथं शक्यतो पहिल्या स्टेपमध्ये काही चेंज होत नाही, 1 + 4m ॲज इट इज राईट. ओके, m स्क्वेअर ॲज इट इज. ओके, आता इथे बघितलं असेल m and m गेट कॅन्सल बिकॉज m इन न्यूमरेटर अँड इट इज इन डिनॉमिनेटर, सो गेट कॅन्सल. सो हिअर इथे काय राहणार बघा, फक्त 1/4 प्लस 1चा स्क्वेअर 1, 4चा स्क्वेअर 16 and m square is m square. So final answer is m plus 1/4m. Okay, in another bracket m square minus 1/4 plus 1/16 m square. Okay, let's see next example. मग ते त्याच टाईपचं एक्झाम्पल आहे, पण थोडंसं किंचित वेगळं आहे बघा, थोडीशी एक स्टेप वेगळं आहे यामध्ये. बघू आपण नेक्स्ट एक्झाम्पल काय बघा, एक्झाम्पल नंबर 4, दॅट इज 250 p cube plus 432 q cube. ओके, पहिला ॲज इट इज लिहून घेऊ आपण, दॅट इज 250 p cube प्लस 432 q cube. ओके, पण आपल्या माहितीप्रमाणे इथं जर बघितलं असेल तर 64 इज अ क्यूब ऑफ 4, 8 इज अ क्यूब ऑफ 2, 125 इज अ क्यूब ऑफ 5. पण इथं जर बघितलं असेल तर 250 इज नॉट परफेक्ट क्यूब, म्हणजे त्याचा क्यूब कोणत्या नंबरचा जो क्यूब नाही. अगेन ॲज इट इज 432 इज पण कोणत्याही संख्येचा तो क्यूब नाही. मग अशा वेळी काय करणार, तर यामध्ये दोन्हीमध्ये कॉमन काय येतं बघा, दोन्हीमध्ये जर बघितलं असेल तर 2 कॉमन येतं. काय घेतलं मी कॉमन 2. आता काय घेऊन राहील बघा, यामध्ये 250ला 2 कॉमन घेतलं म्हणजे ॲक्च्युली 250ला आपण 2 डिवाइड करतो, म्हणजेच काय होईल बघा 125 p क्यूब ॲज इट इज राहील तुमचा. ओके, प्लस 432 मधनं 2 कॉमन घेतले म्हणजे 432ला 2 डिवाइड केलं, 2 2 आर 4 अँड 16 क्यूब ब्रॅकेट क्यूब. ओके, आता आपण मी थोडंसं इकडे घेतो कारण की त्या साईडला स्पेस नाही आपल्याकडे, सो 2 ॲज इट इज राहील. बघू आता 125 कोणाचा क्यूब आहे बघा, 5चा, बरोबर आहे का. 5 क्यूब इज 125, क्यूब ॲज इट इज राहील. ओके, सो ब्रॅकेट क्यूब प्लस 216 इज अ क्यूब ऑफ 6. आलं का बघा, आता इट इज इन द फॉर्म ऑफ a क्यूब प्लस b क्यूब. मग बाकीच्या स्टेप्स अशाच करायच्या तिथं जशा केल्या तशा. ओके, सो लेट्स सी. सो 2 ॲज इट इज राहील. आता इथे a म्हणजेच काय घेणार तुम्ही 5p अँड b म्हणजेच काय होणार 6q, म्हणजेच a प्लस b म्हणजेच काय होणार, a प्लस b म्हणजेच 5p प्लस 6q. ओके, इन अनदर ब्रॅकेट a स्क्वेअर म्हणजेच काय होणार बघा, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर दॅट इज 5p ब्रॅकेट स्क्वेअर मायनस a इंटू b म्हणजे या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन दॅट इज 5p इंटू
6q. ओके, अँड प्लस बी स्क्वेअर म्हणजेच काय होणार प्लस 6q ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, सो ॲज इट इज वी हॅव टू सॉल्व 2 ॲज इट इज 5p प्लस 6q ॲज इट इज. ओके, आता ब्रॅकेट सॉल्व करू. 5चा स्क्वेअर 25, p स्क्वेअर ॲज इट इज मायनस 6 5 आर 30 pq. ओके, प्लस 36q स्क्वेअर. ओके, सॉरी. सो फायनल आन्सर काय होईल बघा, 2 इन ब्रॅकेट 2p 5p प्लस 6q अनदर ब्रॅकेट 25p स्क्वेअर मायनस 30pq प्लस 36q स्क्वेअर. बाकीच्या एक्झाम्पलमध्ये आणि या एक्झाम्पलमध्ये काय फरक होता बघा, इथं डायरेक्ट तुम्हाला परफेक्ट क्यूब नंबर्स दिलेले पण इथं परफेक्ट क्यूब नव्हते, त्यासाठी आपण 2 कॉमन घेतलं म्हणजे मग आपल्याला परफेक्ट क्यूब मिळाले बघा. 125 is a cube of 5 and 216 is a cube of 6. Okay, this way we have to complete it. So one formula यामध्ये इम्पॉर्टंट जे म्हणजेच काय आजच्या लेक्चर म्हणजे हा फॉर्म्युला. ओके, जर हा फॉर्म्युला माहीत असेल तर तुम्ही या टाईपचं कोणतंही एक्झाम्पल कसलंही असू दे, कोणत्याही डिफिकल्ट लेवलचं असू दे, या पद्धतीनं आपण एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. फॉर्म्युला माहीत पाहिजे आणि फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करता आल्या पाहिजे. ओके, सो दिस वे वी हॅव टू कम्प्लीट इट अवर सॉल्व एक्झाम्पल अँड मेन फॉर्म्युला. आता यामध्ये पण मी दरवेळी तुम्हाला सांगतो की एक्झाम्पल सॉल्व एक्झाम्पल समजले असतील की तुम्हाला प्रॅक्टिस सेट सॉल्व करण्यात असं काही जास्त अवघड जात नाही. ओके, सो तुम्ही काय करायचं आहे, हे लिहिल्यानंतर होमवर्कमध्ये तुम्ही हेच पहिला लिहून घेणार आहे. ओके, होमवर्कमध्ये हे ज्यावेळी तुम्ही व्हिडिओ बघता, मला माहिती आहे तुम्ही व्हिडिओ बघत लिहिता की पहिला बघून समजून घेता, तर लिहित हे लिहिल्यानंतर ना हे सॉल्व एक्झाम्पल लिहिल्यानंतर तुम्ही स्वतःहून ट्राय करायचं आहे प्रॅक्टिस सेट 6.2 सॉल्व करण्याचा. नाही जमलं तरी काही प्रॉब्लेम नाही, आपण ते पुन्हा घेणारच आहोत. ओके, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 6.2 बघणारच आहोत. ओके, फक्त काय करा, तुम्ही स्वतःहून ज्यावेळी जोपर्यंत स्वतः ट्राय करत नाही तोपर्यंत तुम्हाला एक्झाम ग्रास्पिंग कपॅसिटी तुमची वाढणार नाही. ओके, नाही तर मी लिहिणार तुम्ही उतरून लिहिणार त्याला काही अर्थ राहणार नाही. तुम्ही समजावून घ्या ही व्हिडिओ, त्यानंतर प्रॅक्टिस सेट 6.2 मधील सॉल्व करा. ओके, सो दिस वे वी हॅव टू कम्प्लीटेड आवर न्यू पॉईंट दॅट इज फॅक्टर्स ऑफ ए क्यूब प्लस बी क्यूब दॅट इज इक्वल टू ए प्लस बी अनदर ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. ओके, सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 6.2 स्टार्ट करणार असतो. आज आपण इथं थांबतोय. थँक्यू.